कृपेची आस आहे, दयेचा सागर तू कृपेची आस आहे, दयेचा सागर तू कृपेची आस आहे, आणि तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे। मग विनंती विनंती माझी तुला ही खास आहे, विनंती माझी तुला ही खास आहे, कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास। स्वामी त्याही गणरायाला सर्वप्रथम देवाला अभिवादन करू, या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा या उन्हाळ्या गावची मुलं मित्रांनो आज माझ्या संगीला आहेत जोडीला आहेत यांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने या छोट्याशा कलावंतांचा माझ्या मायबापांना या कार्यक्रमाचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्वांना कल्पना आहे। आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होतोय। 5 जण मुलांनी येऊन 30 वर्षापूर्वी एक छोटेखानी दत्त जयंती उत्सव सुरू केला आणि बघता बघता 30 वर्षापूर्वी लावलेले हे रोपट आज त्याचा वटवृक्ष झालाय। 30 वर्ष या कार्यक्रमाला, या दत्त जयंतीला, या महोत्सवाला पूर्ण झाली आणि याच आनंदी क्षणाचं औचित्य साधून आज या करेल ग्रामस्थ मंडळींनी सगळ्या ग्रामस्थांनी आज हा शक्तितुऱ्याचा महामुकाबला आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक ज्यांनी ही मला सेवेची संधी दिलेली आहे ते सन्माननीय ग्रामस्थ मंडळ गावकरे, या गावचं महिला मंडळ
आणि खरोखर अगदी मागापासून ज्यांची आम्ही चलबिचल किंवा त्यांची आत्मीयता, त्यांचा जी तळमळ बघतोय जेवण वाढल्यापासून अगदी या गावचं तरुण मंडळ, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आपली सेवा करण्याची जिम्मेदारी, जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आपण सेवेयोग्य मला समजला त्याबद्दल आपले आभार. सर्व ग्रामस्थांचे, या गावचे सरपंच, या गावचे पोलीस पाटील, सन्मान्य तंटामुक्ती अध्यक्ष, या गावचे सन्मान्य जे ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा आहे ना. सरपंच, पोलीस पाटील, लगन लावाय हुकूम काय? तुमच्याकडे पद्धत आहे काय काढायची? आमच्याकडे काढतात लग्न लावताना पद्धत आहे अशी. मग तसा तुमचा हुकूम करतो. कार्यक्रमाला सुरुवात करूया का? करूया ना. त्या ठिकाणी या पंचवर्षी, कारण या राजापूर तालुक्यामध्ये 1-2 कार्यक्रम मी केले याच वर्षी. 2-4 वर्ष झाली असतील. जास्त इकडं माझ्याकडून परिचयाचे नाही, पण या पंचक्रोशीतील शक्तीवाले असू द्या, तुरेवाले असू द्या, शाहीर मंडळी उपस्थित असतील, सर्वांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा. आणि कारण मला सगळ्यांची नावं माहिती आहे, मी इकडं नवा आहे. मला सगळ्यांची नावं माहिती नाही, मी इकडं नवा आहे. नवा असतं तो रिचावा आहे, काय काळजी करायची नाही. सगळ्यांना मानाचा मुजरा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र ज्यांचा माझा आजचा सामना आहे यांना सुद्धा या निमित्ताने शाहिरी मानाचा मुजरा करतो. हा कार्यक्रम माझ्यापर्यंत ज्यांनी पहिल्यांदा पोहोचवला, जॉनदादा आंबेलकर आणि सर्व त्यांची टीम जी सहकारी असतील सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा. अनेक मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं कार्यक्रमात त्यांची नावं मी घेणार. कार्यक्रमाची सुरुवात करतो. आजचा दिवस, आजचा प्रसंग, आजचं वातावरण प्रथा आहे. परंपरेप्रमाणे शाहिरांना मी लेखी विषय माझा अनेक कार्यक्रमात त्यांच्याकडे आहे. त्यांनी सुद्धा बदलला असेल, आज त्यांनी जर बदलला असेल तर त्यांनी निश्चितपणे आणून द्यावा. पण मगाशी एक दादा आले, त्यांनी सांगितलं बुवा विषय तोच आहे. असो बुवा, गर्दीत नाही येऊ नका. कार्यक्रमाची सुरुवात करतो. थोडक्यात ओळख जी तुमची आहेच, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहताय, ऐकताय, तीच जोडगोळी नेहमीची ढोलकीला साथ करते. आशिषच्या नंतर ज्याने हा रंगमंच सांभाळलाय संपूर्ण माझा कार्यक्रम, या ठिकाणी शुभम सुतार आणि अपूर्व साडेकर ही जोडगोळी या ठिकाणी तुम्हाला ढोलकीला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे बँजो मास्टर पुन्हा एकदा बरेच वर्षांनी, बरेच दिवसांनी ज्यांचा बँजो आपल्या कार्यक्रमामध्ये दिसतोय, गेले अनेक वर्ष माझे सहकारी महेश लवंदे पुन्हा एकदा बँजोला मला साथ करताना, माझे कीबोर्डिस्ट सागरदा गायकवाड कीबोर्डला साथ करतायत आणि डॉक्टर पेडला सुमित खोळे यांच्या सर्वांच्या साथीने आणि हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत भाव आमचे डावा. आज असा साऊंड लावा की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे वा 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 वा. कार्यक्रमाची सुरुवात.
जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आणि गेलेच पाहिजे. गुरुदत्ताची जयंती आहे. गुरुमध्ये थोर ज्याला मानलं गेलं, गुरुंचा सुद्धा गुरु ज्याला मानलं गेलं, त्या दत्तात्रयांची आजची जयंती म्हणायचं आहे का? गुरु थोर म्हणावा, गुरु थोर आहे की सद्गुरु थोर आहे. बघा, समाजाला सुद्धा माझा विचारणार, मुलांना प्रश्न विचारणारच आहे, पण आज रोज एक दोन प्रश्न समाजाला सुद्धा आहेत पाहिजे. म्हणायचं आहे का? गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार सांगा कोणाशी करावा. गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार सांगा कोणाशी करावा. गुरु सुद्धा पाहिजे, पण या मानवी जीवनाला, या मानवी देहाला मोक्षापर्यंत नेण्याचं काम हे सद्गुरूचं आहे. आणि म्हणून आज तुम्हाला पहिला प्रश्न आहे, माझ्या समाजाला गुरु थोर का सद्गुरु थोर सांगायचं कोणी येऊ. म्हणून म्हणतो गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार कोणाशी करावा. अरे सरळ मार्ग सोपा, सरळ मार्ग सोपा, सरळ मार्ग सोपा नेहमीच धरावा. आणि उपदेश बहुमोलाचा या जीवनीयाची राहावा. म्हणून शेवटचा मधला शेवटचा श्रवणाला सुरुवात करायला अगोदर माझ्या मायबाप रसिकांना मगाशी भजन सुद्धा ऐकलं. मी लवकर आलोय थोडं. या ठिकाणी ज्ञानी मंडळी आहेत, शास्त्र ग्रंथ वाचणारी लोक आहेत. आणि म्हणून शेवटचा शेर देऊन तुमच्या सर्वांची रजा घेईल. श्रवणाला सुरुवात करेन. शेवटचा शेर म्हणायचं आहे का? हा माया ही माया, माया ब्रह्माचा वाद. मी माया आहे, आधी मायेचा ब्रह्माचा वाद, शंकर आणि पार्वतीचा वाद आहे. आणि हे भांडण ना तेव्हाही मिटलं ना आता मिटलं. सारी पाटाला बसले होते शंकर आणि पार्वती दोघंच. बघायला कोणी नव्हता. शंकर म्हणतो मी जिंकलो, पार्वती म्हणते नाही मी जिंकलो. आणि अनादी कालापासून चालत आलेला हा वाद आहे. आणि म्हणून हा शक्तिपुराचा सगळा मित्रांनो आपण सर्वजण पाहत असतो. महामाया ब्रह्माचा वाद, हा माया ब्रह्माचा वाद, माया ब्रह्माचा वाद जाहीर करतात घरोघर. मी म्हणतो माया थोर आणि हे म्हणतात ब्रह्म थोर. शक्तिमाला आहे मी सांगणार माझी आधी माया श्रेष्ठ कशी. कवळ आणि पण या पदामध्ये माझी आधी माया मी श्रेष्ठ करणार. तो आणि त्यांचा शंकर करायचा आहे श्रेष्ठ. हेच भांडण आहे. म्हणून म्हणतो हा माया ब्रह्माचा वाद जाहीर करतात घरोघर. अहो कोण म्हणतो माया थोर, कोण म्हणतो ब्रह्म थोर. पण माया ब्रह्म एकच वस्तू, माया ब्रह्म
ईश्वर कारण शिवा वेगळी नाही शक्ती दोघेही बरोबर आणि सामना बरोबरीच सुटणार आज मनमोहनची बॅटिंग 3 वर्षापूर्वी पाहिले आज जोडीला सचिन बुवाय आहे का नाही आणि जसे शेन वॉर्नर त्या सचिनचे सिक्सर दिसत होते स्वप्नामध्ये तसे आज माझे फटके बुवांना दिसणार माझ्या बारीक त्यांच्या स्वप्नामध्ये माझा सामना कार्यक्रम आहे कार्यक्रम झाला पाहिजे फक्त आवर्जून एक गोष्ट सांगतो माझ्या माय माऊल्यांचा माझ्या माय बापांचा माझ्या हिंदू देवी देवतांची विटंबना करणार नाही कार्यक्रम कडकोच करणार टेन्शन घ्यायचा नाही पण काही गोष्टींची शब्दाची मर्यादा राखूनच बोलतोय अजूनपर्यंत बोलत आलोय भुवाना काय बोलायचं तर बोलू दे कारण हे संस्कार आहे संस्कारातला फरक आहे तो आज तुम्हाला कळेल आणि म्हणून स्तवन मानायचे आहे आज दत्त जयंती आहे आपण सर्वजण 30 वर्ष हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करताय आणि ती स्टोरी ती कथा दत्तात्रयाच्या जन्माची कथा आज जयंती म्हणजे जन्मोत्सव पुण्यतिथी म्हणजे मेलेला दिवस जयंती साजरी करतोय आपण मग जन्माची कथा स्तवनामध्ये सादर करतोय त्यात सुद्धा माझी आदिमाया श्रेष्ठ करणार कशी ती ऐका म्हणायचं आहे का स्वतः 28 गुरु दत्तात्रयांनी केले आणि गुरूंचे सुद्धा गुरु अशी उपाधी ज्याला मिळाली त्या ठिकाणी दत्तात्रयांची जयंती म्हणून म्हणतोय काय गुरु आणि सद्गुरूतला फरक तुम्ही मला सांगितला एक प्रश्न तुम्हाला रसिकांना मायबापांना विचारलेलाच आहे मी आणि म्हणून गुरूंचा सुद्धा ज्याला गुरु म्हटलं गेलं ते माझी दत्तात्रय गुरु माऊली आणि म्हणून जन्माची कथा तुमच्या समोर सादर करतोय गुरु किंवा सद्गुरु माणसाचं मरण टाळू शकत नाही फक्त जन्माला आला तो मरणारच आहे फक्त मरण आजचं आपलं उद्यावर नेऊ शकतो एवढी ताकद गुरु आणि सद्गुरु मध्ये निश्चितपणे असते आणि म्हणून म्हणायचं आहे का तारक आहे या कलियुगाचा तो तारक या कलियुगाचा अय मानवा मानसा टाळील तुझे तो मरण तारक आहे या कलियुगाचा मानवा टाळील तुझे तो मरण मानवा टाळील तुझे तो मरण धराधी तू तयांचे चरण धराधी तू तयांचे चरण जावे सद्गुरुना शरण
युगाचा युगाचा मानसा टाळील तुझे मरण मानव टाळील तुझे मरण हराधी तू दयाचे चरण हराधी तू दयाचे चरण जावे तक गुरुदास हराधी तू दयाचे चरण जावे तक गुरुदास परीक्षा घ्यायला निघाले तिच्या एवढी सतपती सत्ता कोण नव्हती आणि मग ब्रह्मा विष्णू महेश निघालेले आहे. सती आदिमायेच्या दारामध्ये पोहोचले. आदिमाया श्रेष्ठ कसं गुरु सांगितलंय तुम्हाला स्तवन ऐका माझी. ब्रह्मा विष्णू महेशाची दत्तात्रयाची आई माझी आदिमाया अनुसया आहे. काय म्हणतो ऐका. दिगंबर हा अवतार झाला ज्ञानी दत्त दिगंबर हा अवतार झाला ज्ञानी त्याचे श्रेय मिळविले माता अनुसयेने मिळविले माता अनुसयेने त्याचे श्रेय मिळविले माता अनुसयेने. ब्रह्मा विष्णू आणि महाकाळ हे तिघजण गेले म्हणे आम्हाला लग्न होऊन जेवण वाढ. साधी नव्हती बाई. हा सतपतिव्रता होती. तिघांना 3 बाळं केली. ब्रह्मा विष्णू आणि महाकाळ त्यांचे बनवले 3 बाळ. ब्रह्मा विष्णू आणि महाकाळ त्यांना बनवले 3 बाळ. शुद्ध ठेवून अंतःकरण शुद्ध ठेवून अंतःकरण हराधी तू दयाचे चरण हराधी तू दयाचे चरण अहो जावे तक गुरुदास हराधी तू दयाचे चरण जावे तक गुरुदास हराधी तू दयाचे चरण जावे तक गुरुदास हराधी तू दयाचे चरण जावे तक गुरुदास
थोडासा सावराश सांगण्याचा प्रयत्न करतोय. ब्रह्मा विष्णू महेश वेळेत परीक्षा द्यायला अनुसयेनं आपल्या सतीच्या त्या आपल्या तपामुळे त्या तिघांनाही 3 बाळं केली आणि मग यांच्या बायका सगळ्या देवांच्या दिवाण्या झाल्या. म्हणजे आमचा नवरा गेला कुठं. मग त्या सगळ्या सती अनुसयेकडे आल्या. बघताय तर 3 बाळं झालेली ब्रह्मा विष्णू महेश त्यांना ओळखू येईना. मग त्या सतीनं त्यांची ओळख सांगितली. हे सरस्वती, ज्याच्या नाभी कमलावर कमळ आहे तो ब्रह्मा, ज्याच्या कपाळावर ओंकार ओम लिहिलेला आहे तो श्री विष्णू आहे आणि ज्याच्या कपाळावर या ठिकाणी चंद्र आहे त्रिशूल आहे तो शिवशंकर आहे. तिने पती त्यांची ओळखून दिले. सतीने म्हणायचं काय बघा. आई लक्ष्मी सरस्वती पार्वती, आई लक्ष्मी सरस्वती पार्वती, ओळखेला गणपती हल्ली तयाची मती, ओळखेला गणपती हल्ली तयाची मती, ओळखेला गणपती हल्ली तयाची मती. आधी सती सावित्री गुणाती. हा तुझा विष्णू आहे, हे पार्वती हा तुझा शंकर आहे, अगं हे सरस्वती हा तुझा ब्रह्मा आहे. हे तिने ओळखून दिलं. आधी सती ती सांगे गुणाती, आधी सती ती सांगे गुणाती, तुम्हीही करा तिचे अनुकरण, तुम्हीही करा तिचे अनुकरण. भगवादी तू तू दयाचे चरण, भगवादी तू दयाचे जावे तक गुरु दाशन, भगवादी तू दयाचे चरण, जावे तक गुरु दाशन, भगवादी तू दयाचे चरण, जावे तक गुरु दाशन. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गडबड गडबड असो असो. आणि म्हणून महालक्ष्मी मित्र मंडळ उन्हाळे उन्हाळे गावाचा छत्रपती शिवाजी बजरंग
सन्मान्य दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे. मला वाटतं जीपीओ मुंबई जीपीओ आहे दादा यामध्ये कार्यरत होते. कृष्णा पांडुरंग सोडे दादांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी 200 रुपयांचं भारदार पारितोषिक दादांना या ठिकाणी जाहीर मला सांगितलं आणि त्यांना हे सांगणं आहे सध्या माझी सुद्धा ड्युटी रोज सुरुवात होते जीपीओ करूनच होते. दादा आपण सुद्धा आपली सेवानिवृत्ती करून खूप चांगली सेवा आपण दिलेली आहे पोस्ट खात्याला टपाल खात्याला आणि आपण सेवानिवृत्त झालेला आहात. निश्चितपणे आपलं या निमित्ताने 200 रुपये आलेले आहेत. आपला सुद्धा आभार. आपल्या पुढच्या वाटचाल निधी पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. प्रथम सुरुवात म्हणतात सावित्री सत्यवान कनेरी आकाळे राज्यस्तरीय गुणीचंद पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या राजापूर तालुका महिला अध्यक्षा काँग्रेस आय यांच्याकडून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक. निश्चितपणे अगदी आवर्जून एक गोष्ट फक्त थोडीशी मार्क केली जरा 2 मिनिट आवर्जून मार्क केली गोष्ट मगाशी तसा आराम घ्या बसून छान मार्क केली गोष्ट मगाशी जेव्हा दादाने आमचा सत्कार केला सर्व करेलवासियांनीच ज्यांनी कोणी केला जे दादा होते त्यांचं नाव नाही मला माहिती परंतु आजचा दिवस आहे आजची दत्त जयंती निश्चितपणे मान्य आहे. परंतु त्यांनी जे पहिली 3 नावं घेतली ज्यांनी सत्कार समारंभासाठी 3 नावं पहिली घेतली त्या 3ही महिला पहिल्या मला वाटतं एक शिक्षिका होत्या त्यांचं एक नाव घेतलं. त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य असतील आणि सन्माननीय नवनिर्वाचित पोलीस पाटील अशी 3 नावं पहिली. म्हणजे आज आमची बाजू भक्कम आहे. नारी शक्ती आज पहिला नाव आलेला आहे आणि पहिली 3 नावं त्यांचीच मी आवर्जून मार्क केली आणि बाकी नंतर मग सगळ्या त्यांनी केलं. पण खरोखर या गोष्टीत मानायला पाहिजे करेलवासियांना की जसं पुरुषाला मान देत आहेत त्याचप्रमाणे या गावामध्ये मी आज पाहिलं की नारी शक्तीला सुद्धा तेवढीच त्यांची ताकद सुद्धा तेवढीच या ठिकाणी त्यांची जोपासना केली जाते किंवा त्यांची दखल घेतली जाते. याबद्दल आता तुम्हाला सुद्धा ऍक्सेप्ट आणि म्हणून गण गायचा आहे मला समज झालेला गण गायचा आहे काय लक्ष असं म्हणायचं आहे. कार्यक्रम माझे रोज बघतात अपडेट मध्ये आहे त्यांनी निश्चितपणे ऐकलाय. पण माझे करेलवासी जे युट्यूबच्या माध्यमापासून अनभिज्ञ आहे त्यांच्यासाठी आजचा गण या ठिकाणी सादर करतोय. म्हणायचं काय थोडक्यात तुम्ही म्हटलं तर शॉर्टकट मध्ये तुकडा अंतर म्हणायचं आहे का हो देवा गौरी हरा देवा 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 गौरी हरा बाप्पा लंबोदरा देवा गौरी हरा बाप्पा लंबोदरा
सभार मंगळा Sabah
बक्षीस आले, पैसा आले, श्री नवलाई देवी प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक दत्ताशेठ तांबे व व्यवस्थापक श्री संतोष उर्फ भमन तांबे यांच्याकडून सुखाचा प्रवास हाच आमचा ध्यास नवलाई ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून बहारदार पारितोषिक 500 रुपयांचं आले. बघा जेवढे येतात तेवढं सांगतो. नोट बघितला जवळच्यानी, लांबच्याला दिसणार नाही, जवळच्यानी लक्ष ठेव. होलसेल गवताचे व्यापारी वा वा, गवत पण तुमच्याकडे विकत द्यायला होलसेल व्यापारी वा वा, ऐकून खूप नवल वाटत. होलसेल गवताचे व्यापारी संतोष मिरगुले मनसे 100 रुपयांचं भारतात पोषक त्यांना वा वा. पेन नाही भेटला, पेन्सिलीन काम चलाव. खाऊनवल्ली झाकादेवी सियाचा डाबा हॉटेल, खाऊनवल्ली झाकादेवी सियाचा, सोयाचा का सियाचा, सोयाचा डाबा, सोयाचा डाबा. तुम्हाला माझी भरपूर माहिती, बरंच गेलेलं दिसतंय ढाब्यावर. तुम्ही जर ढाब्यावर मुलांना बसवतो आज ढाब्यावर, काळजी नका. 100 रुपयांचा भारतात पारितोषिक आणि त्यांना सुद्धा शाहिरी मनाचा मुजरा म्हणायचा आहे. थोडक्यात थोड्यात जास्त वेळ नाही घ्यायचा. बघा 12 वाजून गेले, बुवांचे वाजवणार, काळजी नका करू. कळलं नाही का त्याच्या म्हणायचं आहे काय. मला शाहिरांना मी वेगवेगळ्या गवळणी दिल्या. बरेच दिवस ऍक्च्युली माझे कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी पाहण्यात ऐकण्यात आहेत. तर बुवांना मी वेगवेगळ्या गवळणी दिल्या. ते चिडतात, पुन्हा असताना म्हटलंच प्रेमाची गवळण दिल्या, खूप मनापासून दिले. आणि असं मला असं वाटतंय की तुम्हाला आवडेल निश्चितपणे, अशी मला खात्री वाटते. बघा आवडते काय, मी खूप मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केला. राधाकृष्णाचं निसीम प्रेम संघारी गवळण या ठिकाणी तुमच्या समोर माझ्या मायमुलांचा आणि माझ्या समाजाचा आणि माझ्या हिंदू देवी देवतांचा आदर राखून येतो. बुवांना मी खूप चांगल्या चांगल्या गवळणी, अगदी परवा पण कोरल्यामध्ये चांगली गवळण दिली. लागण्याचा मोडलाय पाय तसा तुझा मोडल्या पाहिजे काय, लय खोचक गवळण असतात आपल्याला. पण आज म्हटलं जरा आज नवीन गावात आलोय, आज चांगला दिवस आहे, आज चांगलं वातावरण आहे, म्हणून जरा चांगलं बोलूया. खूप चांगली गवळण लिहिण्याचा प्रयत्न केलाय म्हणायचं आहे. हा हा बोला, तुमचा बोला, ऐकू बोल बोला बोला. हा आहे ना, झेंडू मग लावू का टायगर लावू, टायगर झोपे म्हणून मला गवळण सादर करतोय. मित्रांनो, कार्यक्रमाची मजा निश्चितपणे तुम्हाला मिळणार यात शंका नाही. दीड मात्र कार्यक्रम होणार, काळजी नाही करायची. कारण बघा प्रतिस्पर्धी आहे, माझी अभिमाया मला श्रेष्ठ करायची आहे, ती माझ्या गवळण सुद्धा दाखवणार आहे कशी आहे. आवर्जून गवळण आहे का म्हणायचं आहे. कळतील एवढे सोपे शब्द आहे. जास्त बोलण्यापेक्षा लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणतो तुझी प्रेम वेडी की तुझे वेड मजला, तुझी मी दिवाणी. राधा म्हणते तुझे वेड मजला कृष्णा, तुझी मी दिवाणी. पण कशी रीत सोडू मी अन्याची राणी.
दिलंय त्याने तरी भेट होईल असं वचन दिलंय त्याने अजरामर राहील जगती तुझी माझी प्रेम कहाणी जरी बायको नाही झाली तरी राधेला वरदान दिलं कृष्णाने की राधे तुझ्या अगोदर तुझी माझी प्रेम कहाणी तर अमर राहीलच पण माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जाईल अधिकाराने म्हणून कृष्ण राधा म्हणत नाही आपण राधे कृष्ण पहिली राधा हा नंतर कृष्ण राधा कृष्ण म्हणतात का कृष्ण राधा म्हणतात तुमच्याकडे मंदिर कसलं आहे राधा कृष्णाचं आहे म्हणतात कृष्ण राधेचं मंदिर म्हणत नाही बघा तुम्ही हो म्हणून वरदान दिलं कृष्णाने राधेला की माझ्या नावाच्या अगोदर राधे या जगामध्ये तुझं नाव घेतलं जाईल हीच प्रथा आपण यशोदे तुझा हाताला हो नवीन दिले ना कुणी ऐकलेली ना युट्यूबला फेसबुकला ना इंस्टाला ना फेसला कशाला नाही नवीन द्या आणि आमचे जे जोडगोळे आहे इंस्टामध्ये यांना पण फॉलो करा मध्ये मध्ये हे ढोलकी बट्टू हे बेंजो मास्टर हे यांना पण कधी काय म्हणताय यशोदे तुझा हाताला यशोदे तुझा हाताला देव गोकुळीचा राणा यशोदे तुझा हाताला राणावरती यशोदेला यशोदे तुझा हाताला देव गोकुळीचा राणा अग जन्मोजन्मी त्यालाच मी वरले हो जन्मोजन्मी त्यालाच मी वरले यशोदे तुझा हाताला देव गोकुळीचा राणा अग जन्मोजन्मी यंदा नाही झालं या जन्मात नाही झालं पण जन्मजन्माचा माझा नवरा तो राधा म्हणते यशोदेला याच्यात पण आधी माया श्रेष्ठ बुवा कशी द्याय का यशोदे तुझा हाताला देव गोकुळीचा राणा अग जन्मोजन्मी त्यालाच मी भरले हो जन्मोजन्मी त्यालाच मी भरले मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले
अमर कहानी आज राम राय जगती वचन दिले गानी आज राम राय जगती वचन दिले गानी आज राम राय जगती वचन दिले गानी राधा कृष्णाच्या प्रेमाची ही अमर कहानी आज राम राय जगती वचन दिले गानी सावळे असता आई प्रिय तरिया सावळे असता आई प्रिय तरिया रखिया तरिया ते उतरले ओ रखिया तरिया ते उतरले तुझा मोहनाने मला प्रेमाची गळण सादर केली माझ्याकडे चांगले चांगले ताकदीचे इंजेक्शन होते काळजी करू नका आणि आहे दुसऱ्या बरे टेन्शन पण घेऊ नका परंतु आज पहिल्यांदा या ठिकाणी आलोय चांगलं देण्याचं माझं काम आहे निश्चितपणे समाजाला काहीतरी निश्चितपणे घेऊन जाण्याचं सारखं काहीतरी द्यावं अशी माझी नेहमी पोटतिडकीची भावना असते आणि म्हणून या ठिकाणी गवळण सादर केली शेवटचं पद माझ्या पहिल्या फेरीतच तुमची रसा घेणार त्याच्या अगोदर श्री नवलाई देवी प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मॅनेजर व पडवे गावचे उपसरपंच सन्मान्य दादा संतोष भगत तांबे व आमच्या गावचे बुकिंग इंचार्ज जॉन आंबेडकर रोशन तांबे परशुराम तांबे यांच्याकडून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आणि मी शहरात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अनेक कार्यक्रमामध्ये माझा लेखी विषय त्यांच्याकडे आहे मी दिलेला आहे नसीबबाई बापांच्या माहितीसाठी सांगतोय मी विषय तोच लावलाय कारण आमच्याकडे पद्धत आहे की विषय बोलल्याशिवाय आम्ही बदलत नाही ही आमच्याकडे पद्धत आणि त्याच्यामुळे जोपर्यंत विषयाचं विश्लेषण होत नाही माझ्या उत्तराला साजेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी अनेक शाहिरांना माझ्याकडं कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे हा माझा विषय आहे यांना सुद्धा मी विचारलं होतं 1-2 विषय माझा प्रश्न तर विचारतोच मी त्याच्या अगोदर शाहिरांना मी विचारलं होतं की
चंद्रावर जो डाग लागलाय तो कसा आहे, तो पुसायचा आहे तुम्हाला. कारण चंद्र पुरुष आहे आणि शाप देणार सुद्धा पुरुष आहे, तर ते त्यांना काही जमलं नाही. गवळण झाल्यानंतर हे गवळण सादर करतात. मी त्यांना शायरांना विचारलं की गवळणचं स्वरूप सांगा, तेही त्यांना अद्याप जमलं नाही. आणि मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. 2 मिनिटं फक्त घेणार, 2 मिनिटं फक्त घेणार तुमची रसा घेतो. मला पण टाइम नाही, मला मुंबई जायचं होत्या कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणून तर ह्यानी मला उत्तर काय देणार माहितीये का? सत, चितू आणि आनंद. आता शब्द असे आहेत सत, चित्त, चित्त आणि आनंद. ते म्हणतात चितू. त्यांना सांगितलं काय चितू म्हटलं, चितू म्हटले. मग त्यांना सांगितलं मी तुम्ही काय आता ते बोलत नाही. वेळ आली तर निश्चितपणे बोलेल, पण अजूनपर्यंत शब्दाची मर्यादा राखून माझी शब्दाची मर्यादा राखून आपण आपली पायरी सोडत नाही आणि आपल्या वाटेत गेलं कोणाला बाप म्हणून सोडत पण. जीएसटी नाही CGST लावून देत आहोत आणि त्याच्यामुळे दुसरी बारी ठेवली तेवढी बघून जा. आणि म्हणून शायरांना जो लेखी विषय विचारलाय, कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. तुमच्या माहितीने सांगतो, आवर्जून विषय ऐकून जा. गोवांना मी विचारलंय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, गीता भागवत. चालत चालत नाही सांगितलंय, चालत ल बाळातला आहे, लस्तीतला नाही. मग चालत म्हणजे वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं, त्याला 3 पाकळ्या. त्या 3 पाकळ्यांची नाव काय विचारलेलं आहे. अनेक उत्तर मला आले. ब्रह्मा विष्णू महेश, स्वर्ग मृत्यू पाताळ, सकाळ दुपार संध्याकाळ, बालपण तरुण म्हातारपण. लई उत्तर देण्याचा प्रयत्न पण जमलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी पण मला परवा उत्तर दिले सत, चितू, आनंद. त्यांना सांगितलं हो तुम्हाला नाही जमणार, ते नाही तुमचं काम नाही. आज तुम्हाला तयारी झाली असतील आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. आणि म्हणून मुक्तांतर फक्त माझ्या प्रश्नपदाचा गाणा आणि तुमची रसा करणार. म्हणायचं काय खाली चर्चा वरतीला या सभेला नाही अजून कोणीच फोडीला. सोड द्या जोडीला नाही तर हो झोपीन बैल गाडीला.
पहिल्या फेरीच्या शुभेच्छा देतो आणि माझी पहिली फेरी थोडक्यात, कारण थंडीचे दिवस आहे, वेळेचं सुद्धा बंधन आहे, त्यांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे। सुप्रसिद्ध शाहीर कैलासवासी मोहन बाळू कारशिंगकर यांच्या स्मरणार्थ कारशिंगे बंधू यांच्याकडून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक, त्यांना तुम्हाला मानाचा मुद्रा, सर्वांची रजा घेतो, पहिली फेरी संपवतो, बुवांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।